एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता आणि त्यालाच आपण हिंदू असं म्हणतो। दृष्टांचं निर्दालन झालंच पाहिजे असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। लढाई ही धर्माची आणि अधर्माची आहे। काल धर्म विचारून मारलं, हिंदू असं कधीही करणार नाहीत। आपल्या मनात दुःख आहे, आपल्या मनात क्रोध आहे। असुरांचं निर्दालन व्हायचं असेल तर अष्टभुजांची शक्ती असलीच पाहिजे। रावण त्याचे मन बुद्धी बदलायला तयार नव्हता, दुसरा उपायच नव्हता। रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामानं त्याचा वध केला असंही भागवत यांनी म्हटलंय। मुंबईमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते। लढाई चालू आहे ना, ती पंथ संप्रदायांची लढाई नाही आहे। पंथ संप्रदायांचा आधार आहे, लढाई आहे धर्माची अधर्माची आहे। म्हणून आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही, पण काल ज्या कट्टरपंथ्यांनी उत्पात केला त्यांनी धर्म विचारून मारलं। हिंदू असं कधीही करणार नाही, पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील। म्हणून देश बलवान पाहिजे। रावण शिवभक्त होता, वेदशास्त्र संपन्न होता, सगळं काही होतं। एक चांगला माणूस बनायला जे त्याच्यापाशी पाहिजे ते सगळं रावणाजवळ होतं। परंतु जे शरीर मन बुद्धी त्यांनी धारण केली किंवा बनली त्याची, ती बदलायला तयार नव्हती। दुसरा उपायच नव्हता। रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा जन्म घेत नाही तोपर्यंत तो सुधारणार नाही। त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला।